रावण रावण जळत असताना रावणाने हसून गर्दीकडे पाहिलं. तपासा स्वतःच्या चारित्र्याला, मोठ्याने त्यांना म्हटलं. केलाय मी गुन्हा सीतेचं अपहरण करण्याचा. प्रयत्न नाही केला मर्यादेची सीमा ओलांडायचा. दिवसाढवळ्या रस्त्यावर आबरूचे लचके तोडतात. सभ्यपणाचा आव दाखवून दरवर्षी मला जाळतात. तुम्हा मानवांपेक्षा राक्षस ठरलो भारी. केला नाही अपमान सीतेचा माझ्या दारी. हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या. वंशाच्या दिवट्यासाठी गर्भात कळ्या मारल्या. हक्क नाही तुम्हाला मला बदनाम ठरवण्याचा. प्रयत्न करा तुम्ही स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा. तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा. पण पेटवण्या अगोदर तुमच्यातला राम मला दाखवा. तुम्हा सगळ्यांना ज्वालाचा ज्वलंत नमस्कार. ह्या कवितेचे लेखक कोण माहीत नाही, पण खूप सुंदर लिहिली आहे, ह्याच्याबद्दल काहीच वाद नाही. मी आज रावणाची बाजू तुमच्यासमोर मांडली. त्याचा अर्थ रावण चांगला किंवा त्यांनी जे केलं ते बरोबर असं बिलकुल नाही. पण त्याला चूक ठरवण्याचा हक्क फक्त प्रभू श्रीरामांचा. आणि जोपर्यंत तुमचं आणि आमचं चरित्र प्रभू श्रीरामांसारखं होत नाही तोपर्यंत आपल्याला तो हक्क नाही. ही कविता म्हणजे थोडक्यात रावणांनी आपल्या जगात येऊन आपल्याला कानाखाली वाजवल्यासारखी आहे. आणि कवितेमध्ये जे मुद्दे त्यांनी हाताळले ते मुद्दे आपल्याला विचार करायला लावण्यासारखे आहेत. आणि रावणाकडनं थोबाडीत खायची म्हणजे आपण नक्कीच काहीतरी मोठी चूक करतोय असा त्याचा अर्थ झाला. तुम्हाला कविता आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या परिजनांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढची भेट लवकरच. तोपर्यंत जय श्रीराम.